चंद्रपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार सभेत भाजपचे बंडखोर उमेदवार राकेश बोमनवार यांनी गोंधळ घातला। भाषणात व्यत्यय आणल्यानं आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांना स्टेज खाली उतरवलं। दरम्यान त्यांची कार्यकर्त्यांसोबत झटापट देखील झाली। चंद्रपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार सभेत भाजप बंडखोर उमेदवार राकेश बोमनवार अचानक आल्यानं गोंधळ उडाला। मंचावर नेत्यांची अवस्था अवघड झाली। बावनकुळे यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या बोमनवार यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी स्टेज खाली उतरवलं। त्यानंतर बोमनवार यांची भाजप कार्यकर्त्यांसोबत झटापट देखील झाली। जटपुरा प्रभागातून बोमनवार यांनी भाजपची उमेदवारी मागितली होती, मात्र उमेदवारी नाकारण्यात आल्यानं ते अपक्ष म्हणून उमेदवारीला उभे आहे। आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून बोमनवार यांनी भाजपच्या महिला शहराध्यक्ष छबुताई वैरागडे यांच्यासोबत एबी फॉर्म वाटपाच्या दिवशी सुद्धा वाद घातला होता। अटल उद्यान झालं, टायगर सफारी आली, स्वच्छ भारत अभियान झालं, पथदिवे चौकाचं सौंदर्यीकरण, उद्याचं ओपन जिम, दैनंदिन स्वच्छता, पाणी पुरवठा योजना झाली। पण आता काय करायचं आहे? 15 तारखेचं मतदान झाल्यानंतर या ठिकाणी रामाळा तलावाचं पुनर्जीवन करून आमच्या भोई समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली पाहिजे। याकरता लाडक्या